नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। राज्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे। पुणे असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, या महानगरपालिकांमध्ये सर्व चर्चा पूर्ण झाल्याची माहिती समोर येते आहे। तर याच संदर्भात बोलण्यासाठी माढा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित आबा पाटील आपल्यासोबत आहेत। आबा, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा चालू आहे, नेमकी काय परिस्थिती आहे, तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे, तुम्ही याकडे कसं बघता? नाही, हा जो विषय आहे तो वरिष्ठ लेवलवरती सुरू आहे आणि जे वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि भविष्यात हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे दोन्ही राष्ट्रवादीच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सकारात्मक बाजू असेल आणि जसं दोन ठाकरे कुटुंब एकत्र आली तशी दोन पवार कुटुंब एकत्र येणं ह्याच्यासारखा आनंद आमच्यासारख्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दुसरा कोणताही नसेल। समजा आता चर्चा तर अंतिम टप्प्यात आहे एकत्र येण्याची। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आगामी महानगरपालिका निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवायची? तुतारी चिन्हावर लढवायची की घड्याळ चिन्हावर लढवायची? आपल्याला काय वाटतं? याबाबत वरिष्ठ सर्व निर्णय घेणार आहेत। माझ्यासारखा कार्यकर्ता यामध्ये प्रतिक्रिया देण्या एवढा मोठा नाही, परंतु जो निर्णय वरिष्ठाचा असेल त्याला आम्ही अंमलबजावणी करू। सिन्हा नदीला महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचं, व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत। अद्याप अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये, व्यावसायिकांना मदत मिळालेली नाहीये। तर याकडे तुम्ही कसं बघता? शासन दरबारी त्यांचा प्रश्न तुम्ही नेटानं मांडणार आहात का? भविष्यकाळात त्यांना मदत मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की आपण बघितलं असेल की विधानसभेमध्ये सगळ्यात पोटतिडकीनं आणि त्या ठिकाणी सरकारच्या पुढं त्या ठिकाणी हा प्रश्न मी गांभीर्यानं मांडलाय। जमीन उठून गेली आहे, जमिनीचं काय झालंय, केवड असेल, उंदरगाव असेल, वाकाव असेल, अनेक गावाची नावं घेऊन, शेतकऱ्याची नावं घेऊन ती व्यथा मांडली। नंतर ते 50,000 रुपये जे आपण व्यावसायिकाला देणार आहे त्या मदतीच्या बाबतीत असेल, खरडून गेलेल्या जमिनीला 46,000 रुपयानं काही होणार नाही, तर त्याला आपल्याला चांगली मदत करावं लागेल, पुनर्वसन करावं लागेल। अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी अधिवेशनात मांडल्यात। सातत्यानं पुनर्वसन मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, दोन्ही यांच्याकडे पाठपुरावा करतोय आणि यामध्ये चांगली मदत मिळून हा शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। रस्त्यांची सुद्धा अवस्था आबासाहेब बेकार झालेली आहे। आपण जर बघितलं असेल तर रस्त्याची कामं आपण बघितली 6.5 कोटी रुपयाची मेंटेनन्सची कामाचं टेंडर निघालं आणि आता आपण येताना जो तुमच्याकडचा केवड रस्ता आहे त्याचे खड्डे बुजवायला सुरू झाले। तर आज काय आहे की प्राथमिक गोष्ट अशी आहे की खड्डे पडलेत, सगळा रस्ता व्हायसाठी त्याला इस्टिमेट करून बजेट सँक्शन, त्याला मार्चच्या बजेटमध्ये पैसे उपलब्ध, परंतु आजची गरज काय, खड्ड्यातनं अपघात होऊ नये म्हणून खड्डे बुजवून तात्पुरते डागडुजी करायला सुरुवात झाली आहे आणि सगळ्या तालुक्यातली डागडुजी त्या ठिकाणी 6.5 कोटी रुपये टेंडर निघाले, ते टेंडर अलर्ट झालेत आणि काम देखील सुरू झालंय। येणाऱ्या 1 महिन्यामध्ये सगळे खड्डे बुजवण्याचं प्राथमिक काम होईल आणि मार्च महिन्यात याच्यासाठी भरघोस निधी घेऊन हे रस्ते त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील राहू। आपण जसं मगाशी म्हणला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नक्की आमच्यावरती अर्थमंत्री देखील त्या ठिकाणी चांगल्या बाजूनं त्या ठिकाणी मदत करतील। आबासाहेब, आणखी एक मुद्दा आहे की ऊस दरावरून आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये। अनेक कारखान्यांनी, साधारणतः 35 साखर कारखाने सुरू झालेत, त्यापैकी काही साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल 3,000 रुपये जाहीर केले, त्यातला तुमचा एक कारखाना आहे। आणखी बऱ्याच कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर केलेला नाही, तर तुम्ही याकडे कसं बघता? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण यातनं प्रामुख्यानं बघणं गरजेची काय आहे तर ऊस दराच्या बाबतीमध्ये 2800 रुपये कुणी भाव दिला, कुणी 2850 रुपये दिला, कुणी 2855 दिला। त्यावेळेस विठ्ठल कारखान्यानं 2875 दिला होता, त्यावेळेस देखील आम्ही सगळ्याच्या पुढे होतो आणि मग नंतर आंदोलनाची ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस मी नागपूर अधिवेशनात होतो, त्यांनी 3,000ची मागणी केली, 3,001 रुपये दिला। प्रश्न हा आहे की पुढच्या काळामध्ये शेतकरी संघटनेने हे देखील एक गोष्ट बघणं गरजेची आहे की आज आहे ना की काही कारखाने त्या ठिकाणी कुठलाही ऊसाचा न विचार करता, त्या ठिकाणी प्रोग्रामचा न विचार करता ऊस त्या ठिकाणी खोडवे निडवे त्या ठिकाणी काही कारखान्याला जात आहेत आणि मग रिकव्हरीच्या बाबतीमध्ये जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर आज जिल्हा हा आपला सगळ्यात जास्त रिकव्हरीमध्ये लो चाललाय। त्याचं कारण असं आहे की प्रोग्राम न पाळणे आणि ऊस त्या ठिकाणी तोडत असल्यामुळं आज अनेक ठिकाणी उद्याच्या काळामध्ये ह्या मोठ्या गोष्टी घडणार आहे। आणि सगळ्यात दुसरी अडचणीची गोष्ट काय झाली, गेल्या वर्षीचा कम्पॅरेटिव्ह सीझन जर बघितला, गेल्या वर्षी विठ्ठलचं 6 लाख गाळप झालं, आज आमचं 2 महिन्यात 6 लाख झालंय आणि 15 लाखापर्यंत गाळप होईल। मग गाळप गेल्या वर्षी कमी झालं त्यामुळे साखरेचे भाव 3839 रुपये होते, आज साखरेचे भाव 3500 रुपये आलेत
आणि ज्यावेळेस साखर उत्पादन वाढतं त्यावेळेस साखरेचे भाव खाली येतात आणि त्याच्यामुळं ही सगळ्यात गंभीर बाजू आहे. यासाठी आपण बघितलं असेल अधिवेशनात देखील हा विषय घेतला की 4200 रुपये MSP झाली पाहिजे, तरच ही साखर कारखानदारी आणि दराची स्पर्धा टिकेल. या संदर्भात आज जसं आपण ऊस दर करण्याच्या संदर्भात आंदोलन करतोय तसं MSP व्हावी म्हणून देखील आंदोलन करण्याची गरज आहे आणि यासाठी सगळ्यांनी त्यात सहभागी होणं आवश्यक आहे. आणखी एक मुद्दा आहे, गेल्या वर्षी आपण 3,500 रुपये दर जाहीर केला होता, मात्र तो दर दिलेला नाहीये. तर या संदर्भात आपली नेमकी भूमिका काय असेल? सगळ्यात महत्त्वाचं आपण पुन्हा बघा की ज्या कारखाने आम्ही 3,500 रुपये द्यायला बांधीलाय, पण माझ्यासोबत काही कारखान्यांनी म्हणली 1 रुपया जास्त होतो, कोण म्हणलं जिल्ह्यात जास्त देतो. मग गेल्या वर्षी त्यांनी 2900 रुपये दिलाय, मी 3,003 दिलाय, म्हणजे आज मी 100 रुपयानं पुढाय. तर माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही अजून एक 200 रुपये काढा. मग आज ही स्पर्धा जी आहे, मागच्या वर्षीचे दर आज मी देत असताना त्यांनी पण देणं गरजेचं आहे. ज्यांनी माझ्याशी स्पर्धा केलेली आहे आणि त्यांनी पण देणं गरजेचं आहे, ते देत नाहीत आणि त्या ठिकाणी ढकलून लावतायत. परंतु आम्ही आमच्या सभासदाशी बांधील आहोत, त्यांनी त्या सभासदाला त्या ठिकाणी दर देण्याची भूमिका घ्यावी. आम्ही आमच्या भूमीवर ठाम आहे. पुढच्या काळात 500 रुपये राहिले तुम्ही देणार? ठाम आहे आम्ही देवा. बरोबर. शेवटचा प्रश्न, अगदी तोंडावर आता जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतच्या निवडणुका येणार आहेत, तर या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुढची भूमिका नेमकी काय असेल, कशी रणनीती असेल? माझ्या पक्षाबरोबर माझ्या सोबत असणारे ज्या पक्षाच्या लोकांनी माझ्यासोबत काम केलं त्या सगळ्यांना सोबत घेऊन, ज्यांनी कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत माझ्यासोबत काम केलं, ज्यांनी माझ्यासाठी रात्रीच दिवस केला, त्यांच्यासाठी ही निवडणूक आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी आमची जी या निवडणुकीमध्ये सोबत होते त्या सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. यासाठी या निवडणुकीमध्ये सगळे हेवेदेवे बाजूला ठेवून यांना एकसंघ ठेवून आम्ही निवडणुकीमध्ये विजयश्री प्राप्त करू. वरी जर युती झाली तर खाली सुद्धा युती होणार? नाही, वर तर युती आहेच आणि खाली तर आमची ऑलरेडी झालेलीच होती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.